श्री मुरबा महागणपती उत्सव 2025 लोकार्पण सोहळा गुरुवार दिनांक 29 मे रोजी उल्वे येथे पार पडला। महेंद्र शेठ घरत आणि शुभांगीताई घरत हे दाम्पत्य गणपतीचे निस्सीम भक्त आहेत। त्यांची गणपतीवर नितांत श्रद्धा आहे। त्यामुळे आज वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला महेंद्र शेठ घरत यांच्यातर्फे उल्वे नोड मधील मोरावे गावाच्या लगत असलेला मुरबा महागणपतीचा 4व्या वर्धापन दिनानिमित्त रायगड जिल्हा अध्यक्ष काँग्रेस वर्ण कामगार नेते महेंद्र शेठ घरत यांनी श्री मुरबा महागणपती 6 लाख रुपयांची पॅसेंजर बोट व 80 लाईफ जॅकेट भेट म्हणून दिली। या पॅसेंजर बोटीचे जलावतरण शुभांगीताई घरत यांच्या हस्ते करण्यात आले। पनवेल, ठाणे, भिवंडी, मुरबाड, नवी मुंबईहून संकष्टी चतुर्थीला हजारो गणेश भक्तांची मुरबा गणपतीचे दर्शन घेण्यासाठी प्रचंड गर्दी होत असते। मुरबा गणपतीचे दर्शन घ्यायचे झाल्यास होडी हा एकमेव पर्याय आहे। परंतु मध्यंतरी मुरबा गणपतीला दर्शनासाठी जाताना होडी कलंडली होती। यात छोट्या होड्या असून गणेश दर्शन घेण्यासाठी प्रवास करताना आबालवृद्धांना, मायलेकींना धोकादायक असल्याचे महेंद्र शेठ घरत यांच्या लक्षात येताच त्यांनी गणेश भक्तांना सुरक्षित प्रवासासाठी 6 लाख रुपयांची पॅसेंजर बोट व 80 लाईफ जॅकेट भेट म्हणून दिली। यावेळी त्यांचे भाऊ गुलाब शेठ घरत, रमेश घरत, अनंत घरत, किसन घरत व घरत परिवारातील महिला भगिनी तसेच महेंद्र शेठ घरत यांचे सहकारी उत्तम कोळी, सुभाष पाटील, यशवंत ओवळेकर, वैभव पाटील, किरीट पाटील, विनोद म्हात्रे, मुरलीधर ठाकूर, लंकेश ठाकूर, आनंद ठाकूर, राजेश ठाकूर आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। एक गणपतीचं एक अद्भुतपूर्व स्थान खऱ्या अर्थानं मोरावाल्यांनी डेव्हलप केलं। मच्छीमारांनी एवढी वर्ष त्यांनी सुरुवात केल्यानंतर ती खऱ्या अर्थानं निरालसपणे ती सेवा करतात, कुठलाही शुल्क न घेता। आणि हे आज मंदिर जे आहे ते यूट्यूब किंवा चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रावर पोहोचलेलं आहे आणि अनेक लोकांना याचं कुतूहल आहे। मी आता परवा पाहिलं तर दैसरवरून कोण आला आहे, भिवंडीवरून आलेला आहे, म्हणजे या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक इथे येत आहेत। आणि मध्येच काय झालं का ते मच्छीमारी नौका याच्यासाठी लोकांना आणण्या नेण्यासाठी वापरत होते। एक बोटमध्ये कलंडली, इथं मध्ये कलंडली, म्हणजे मग ते घाबरले का आता अशा प्रकारे लहान मुलं आपण पाहतोय, महिला स्विमिंग तर कोणाला येत नाही आणि मग अशा पद्धतीने चालू ठेवावं का बंद करावं म्हणून त्यांनी ही अडचण सांगितली। मग आपण निर्णय घेतला का आपल्याला मार्ग काय करता येईल। मग त्याला एक पॅसेंजर बोट जर असेल, ही कशी आहे, ही लाईफ बोट आहे, ही मोठ्या बोट्सवर असते, म्हणजे बुडणार नाही आहे। आणि मग आपण जर समजा एखादा लहान मुलगा त्याच्यामध्ये पडला जरी तर त्याला जर लाईफ जॅकेट असेल तर त्याला काय होणार नाही। आणि म्हणून हे आपण एक मागच्या चतुर्थीला जाहीर केलं होतं आणि आज आपण घाईगर्दीनं ही बोट खऱ्या अर्थानं आज तिचं लोकार्पण करण्याचं वर्धापन दिन आहे आणि त्यांचं म्हणत होतं वर्धापन दिनानिमित्त आपण करूया म्हणून आज आपण ही बोट त्यांना जलावतरण किंवा अर्पण केलेली आहे। म्हणजे आतापर्यंत मोफत सेवा आहे, पण मी सांगितलं मोफत सेवा का करताय तुम्ही, जे भक्त येतात त्यांची द्यायची इच्छा। आणि नुसतं आमचा हा नाही का एकदा चतुर्थीला फक्त बोट चालवायच्या नाही तर इथं हजारो जे फ्लेमिंगोज येत आहेत, फ्लेमिंगोची सर्वात जास्त संख्या या खाडीमध्ये आहे, तर ही बोट फ्लेमिंगो ट्रिपसाठी सुद्धा वापरता येतील। तर नजीकच्या काळामध्ये हे बेरोजगार जे मोराव्यामध्ये आहेत आतापर्यंत मोफत सेवा करतात, पण त्यांना मोफत सेवा न करता तुम्ही फ्लेमिंगो राईड आहे, एलिफंटापर्यंत जायचं आहे, यासाठी या बोटीचं आपण एक तिकीट फिक्स करूया। मग लोक जे दर्शनाला येतात ते फ्लेमिंगोज पण पाहतील आणि ते एलिफंटा, अटल सेतू, हा नवी मुंबई हा परिसर एक राऊंड होऊन जाईल। आणि त्याच्यानिमित्त इथं जे बेरोजगार मच्छीमार, आज मच्छीमारी कमी व्हायला लागत, मच्छी सापडत नाही, तर त्याच्या माध्यमातून हा इथले जे युवक आहेत त्यांना रोजगार मिळावा हा याच्यामध्ये खरे आमचा हेतू आहे की याच्यासारखे अजून अनेक बोट्स येतील, अनेक दानशूर या भागामध्ये आहेत, त्यांनी त्याच्यामध्ये मदत करावी असं त्यांना आवाहन करावं। रामशेठ आहेत, जय म्हात्रे आहेत, प्रशांत ठाकूर आहेत, महेश बालडी आहेत, आमचा मनोहर भोईर आहे, अनेक श्रीमंत आहेत। त्यांनी जर जे गणपतीला मानतात, ज्या गणपतीला वर्गछोडी खाली आता आहे, खाली जाताना सगळे रिकामे जाणार आहेत, तर ज्या अब्जाधीश करोडपती त्यांना विनंती आहे की एक बोट द्या, 10-15 बोटी जर आम्हाला आल्या तर या मोरावे गावचं नवी मुंबईचं एक नावलौकिक सुद्धा वाढेल आणि आपल्याला एक गणपती बाप्पांना काहीतरी सेवा अर्पण केली असं आपल्याला समजून येईल। आज मी मोरावे गावातील मनोज म्हात्रे, आज आमच्या मोरावे गावाच्या बाजूला जो मुरबा गणपती स्थान आहे तो स्थान आज फार भाविक लोक इथे दर्शनाला येतात आणि दर्शनाला येऊन मधीन थोड्या आम्हाला अडचणी आल्या होत्या, आमच्या बोटी बंद झाल्या होत्या, परंतु आमच्या सर्व मुरबा ग्रामस्थातील समिती सर्व महेंद्र शेठ घरत साहेबांच्याकडे गेले आणि त्यांना रिक्वेस्ट केली की आम्हाला आमचा जो भाविक गण आहे किंवा आमचा पारंपरिक जो स्थळ आहे तो पुन्हा एकदा आम्हाला चालू व्हावा, त्यासाठी आम्हाला एक बोट उपलब्ध करून द्यावी। आणि आज वर्धापन दिन आहे 4था आणि त्या वर्धापना दिनीनिमित्त सन्माननीय आमचे महेंद्र शेठ घरत साहेब असतील, आमचे सर्व ग्रामस्थ असतील,
आज समिती असते सर्व झटून आज महेंद्र शेठ घरत साहेबांनी आम्हाला इथे बोट उपलब्ध करून दिली आणि 80 जॅकेट इथे उपलब्ध करून दिले। त्याबद्दल ग्रामस्थ मंडळ मोरावे आणि आमची मुरबा ही समिती त्यांचं मनपूर्वक आभार मानतो। आम्हाला असंच पाठपुरवठा करत राहा। आम्ही मोरावे ग्रामस्थ सदैव तुमचे ऋणी आहोत हे आम्ही बोलून आम्ही आज गणपतीच्या चरणी हीच आम्ही आमचे हे शब्द संपन्न करतो। आम्हाला खूप चांगलं वाटलं आणि छोट्या बोटी होत्या ना त्याच्यामुळे मोठी बोट आल्यामुळे सुविधा खूप सोप्या झाल्या आहेत आणि त्यांचे आम्ही दोघांचे शुभांगी ताईंचे आणि महेंद्र यांचे खूप आभार मानतो। या बोटीमुळे छोट्या मुलांना पण त्रास नाही, बसायला पण जागा व्यवस्थित होते, मस्त खूप माणसं सरळ जातात। त्याही बोट दिल्याबद्दल म्हणजे आम्हाला खूप म्हणजे लाईफ जॅकेट दिलं ते पण मस्त खूप छान झाले, नाही तर बंद करायची वेळ आली। लहान मुलांना पब्लिकला वाटते मुलांना पब्लिक खेळतात